नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आपण आलेलो आहोत प्रभादेवी मध्ये, आणि प्रभादेवी मधील ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांच्या ह्या कार्यक्रमात सोहळा साजरा करण्यासाठी. आणि प्रभादेवीचं असं वैशिष्ट्य आहे ना की इथे ह्या विभागामध्ये 300 वर्ष जुनं प्रभादेवी मातेचं मंदिर आहे. आणि पौष पौर्णिमेला जशी गावी जशी जत्रा भरते ना, तशी ही जत्रा असते. आणि त्याच मातेचं दर्शन घेऊन, त्या मातेचे आशीर्वाद घेऊन आपण आपला हा आजचा सोहळा सख्यांचा कार्यक्रम साजरा करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर आता आपण सगळ्याजणी आलेले आहेत, तर पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला ह्यामध्ये आजचा खेळ असा आहे की आपण नेहमीच सगळेच हसत असतो, पण आज आपल्याला इथे रडायचंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने रडायचंय. नेहमी एक ताई रडली की तिला बघून दुसरी ताई रडते. आज इथे वेगळ्या पद्धतीने रडायचंय. ती पद्धत कुठली ती मी सांगणार आहे. हा, आणि आता आपण सुरुवात करूया इथून. ताई, माहेर कुठलं तुमचं? मालाडला. मालाडला. पण काय फरक वाटतोय मालाड आणि इथे प्रभादेवी सारख्या विभागात आल्यानंतर? मालाडला तसं मी बिल्डिंगमध्ये राहत होती, म्हणजे फ्लॅट. आणि इथे ॲक्च्युली माझं लग्न झालं त्यावेळेला चाळ होती. तर ती चाळ संस्कृती, आणि अर्थात आमची बिल्डिंग झाली तरी पण ती संस्कृती, ती पद्धत, ती परंपरा थोड्याफार प्रमाणात का होईना, पण आम्ही सगळ्यांनी ती जिवंत ठेवलेली आहे असं मला वाटतं. आम्ही सख्याच म्हणतो, खरंच सख्या म्हणतो. हा, मग आपला कार्यक्रम पण तोच आहे. काय आपला कार्यक्रम काय आहे? सोहळा सख्यांचा. सख्यांचा. त्याच्यामुळे फारच आनंद झाला की या कार्यक्रमात सहभागी होता येते आणि तो कार्यक्रम आमच्या दारात येतोय. वा. बरं, आता आपण सगळेच छान हसत बिसत असतो, हे की नाही? तर आता रडायचंय. नेहमी आपण खोटं खोटं रडणं असतं ना. आपण कधी कधी समजा कोण जातो, आपण जातो तिथे, पण आपल्याला अजिबात रडायला येत नसतं. पण आजूबाजूचे इतके रडत असतात ना की ते बघून जायला आपल्याला पण रडायला पाहिजे. हा हा, मग आपण सुद्धा खोटं खोटं रडतो. तर ते जसं रडतो ना तसं ते करून दाखवायचं. हा, रेडी? समजा मी रडतोय. डोळ्यात तर पाणी अजिबात नाही यायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जसं ह्या ताईने केलं खोटं खोटं रडणं, तसं आता आपल्याला रडायचंय, पण नाचत नाचत रडायचंय. हा, रडायचंय. हा, नाचत नाचत रडायचंय. नाचत नाचत रडायचंय. काय बाई मी करू? असं कसं झालं? हे बघा. अरे बापरे. हा, हे बघा. भाऊजींचं काय होत असेल ना ते आता मी बघतोय. हा, एक नुकतंच बाळ जन्माला येतं ना, हा, ते कसं रडतं? मग ते बाळ जवळजवळ 6-7 वर्षाचं होतं. मग ते काय? आई 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 आई. बरं, आता तेच बाळ 15 वर्षाचं होतं. आई मला दे ना, आई दे ना मला. बरं, आता तेच बाळ 30 वर्षाचं होतं. ते विचार 30 वर्षाचं होतं. हा, आणि तेच बाळ आता 60 वर्षाचं होतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आता जोरात रडायचंय. जोरात. हा हा हा, रेडी?
आणलं काय आणलं कोण काय बोललो हिने मारलं. असंच पाहिजे तू कशाला जायचं तिच्याकडे खेळायला तिनेच बोलावलं. असं एकदम ढाय मोकळे होऊन रडायचंय मन मोकळेपणाने जेव्हा भाऊजी आपल्याला बोलतात ना तर येऊ दे त्यांना मी बरोबर बघते नाही त्यांना. कधी पण हा? असं होत नाही कधी. असं होतं समजा समजा आपल्याला ऍक्टिंग करायची आहे की नाही कुठे खडं करायचं सगळं रेडी बाबा पण कधी बोलले नव्हते, तुम्ही खूप बोलता. नाव सांगणार मी माझ्या दादाला. मग तुम्ही काय करता तर तुझा येऊन. त्रास होतो. एकदम जोरदार काय हो जाऊ दे वा जे काय सगळं मनातलं होतं ना ते अगदी बाहेर काढलेलं आहे बदल. हे काय रडणं हे कुठलं रडणं आहे हे कुठलं रडणं आहे? नवीन शोधून काढलंय जरा तेवढा वेळ होता ना. अच्छा नवीन नवीन शोधून काढलेले आहे हा हा, मग तेच हा ना. म्हणजे हे भाऊजी जेव्हा बोलतात हा तेव्हा हे असंच रडून दाखवतात मग तेच ना, मग ते गप्पा बसतात. ते गप्प बसतात गप्पच बसतात काय बोलणार आता हे असं रडणं बघितल्यानंतर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या सगळ्यांना आणि आपण त्या ताईला देणार आहोत बक्षीस त्याने उत्तम सादरीकरण केलेले आहे सोहळा सख्यांचा लेक म्हणाले आईला आई 5 मिनिटात कॉल करते फोन करते मग तुझ्याशी मनसोक्त बोलते लेक म्हणाले आईला आई 5 मिनिटात कॉल करते फोन करते मग तुझ्याशी मनसोक्त बोलते आईला माहीत होतं फोन काही येत नाही कारण आता माझी लेक तिथली झाली आहे इथल्यासाठी काही वेळ नाही इथल्यासाठी काही वेळ नाही माहेर ओलांडून जेव्हा ताई सासरी जाते तेव्हा माहेरचं मागे ठेवून सासरच्या सगळ्या लोकांना ती आपलंसं करत असते तिथल्या गोष्टी ती आपल्याशा करत असते आणि हे करत असताना माहेर कुठेतरी एक सुटल्यासारखं वाटत असतं ती भावना मनामध्ये नक्कीच असते आज माहेरच्या आठवणींमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक ताई तिच्या मनातल्या ह्या माहेरविषयीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यक्त होत असतात आणि आजसुद्धा आपण आपल्या ह्या माहेरच्या आठवणींमध्ये जाताना आपण ताईंशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या मनातलं व्यक्त करून घेणार आहोत आत्तापर्यंत मी एवढं माहेरवाशींचं ऐकत होती आत्तापर्यंत सगळ्यांना आईच सांगतायत पण मला आईचं सुख नाही मिळालं माझी आई 2.5-3 वर्षी असताना वारली मला वडिलांनी लहानाचं मोठं केलं तर मला प्रत्येक क्षणाला माझे पप्पा दिसत होते मग तसं मुलीला आई सोडते मुलीचं पाठवणी करते माझे वडील इतके रडले असतील मी अजूनही डोळ्यासमोर मला प्रत्येक क्षण दिसतो तो आणि कधी कधी ते फोन करून माझ्यासमोर बोलतात ये मी नाही जाऊ शकत त्यांच्याकडे तर मला खूप वाईट वाटतं पण मला सासरी खूप छान मिळालं मला आईचं प्रेम नाही मिळालं पण माझ्या सासूने माझी ती जागा भरून काढली खरोखरच मला अजूनही आई म्हटलं की मला सासू डोळ्यासमोर दिसते काय सांगाल बाबांना तुम्ही आज एवढंच की ते आता सध्या आजारी आहेत खूप आजारी आहेत तर त्यांना मी जास्त वेळ देऊ शकत नाही आणि मला जाता येत नाही आहे जेवढा मला वेळ काढता येईल ना तेवढा मध्ये वेळात वेळ काढून त्यांच्याकडे जाईन एवढंच त्यांना बोलायचं आहे ताई तुमचे वडील आजारी आहेत म्हणाले पण हो. ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाहेर म्हटल्यावर फक्त प्रभादेवीच आठवते प्रभादेवी म्हणजे 17 वर्ष झाली लग्नाला पण पूर्ण सपोर्ट आईवडिलांचाच आहे मला प्रत्येक वेळी पाठीशी उभं राहणं हे आईवडिलांनीच करावं दुसरं कोणीच नाही तरी
कुटुंबाचा सपोर्ट असला तरी पण आई वडील पाहिजेच. तर त्यांना पण तुम्ही- खूप मोठा थँक्यू बोलायचं आहे की त्यांनी प्रत्येक पावलोपावली मला मदत केली, मला माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या कामाधंद्यात सगळ्यातच त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. त्याच्यामुळे आज मी इथे माझा बिझनेस सगळं सांभाळू शकते. बरोबर आहे, कारण आई वडिलांचा सपोर्ट किंवा त्यांचा पाठिंबा हा आपल्याला असतोच. ताई किती वर्ष झालेत लग्नाला? 22 वर्ष झाली. माहेरची ओढ अजून तेवढीच आहे. आता 7 जानेवारी 7 माझी आई ऑफ झाली. माझ्या आईला घेऊन आलेली माघार पण मला माझ्याकडे खूप छान राहिली माझी आई. 10 दिवस 11व्या दिवशी फिरून आणलं आणि आई त्रास व्हायला लागला, हॉस्पिटलला ॲडमिट केलं, आई ऑफ झाली. आता माझं घर बंद झालं. आम्ही तिघी बहिणीचे लग्न झाले, तर माझं घर बंदच आहे. मी गेल्या वर्षी तिच्याबरोबर खूप दिवाळी साजरी करत सगळं तेव्हा वाटलंही नव्हतं की हा शेवट आहे, की आईची शेवटची दिवाळी खूप छान आणि व्यवस्थित होती. पण माहेरी जाणं होतंय आता जाणं म्हणजे फक्त काय तिच्या वास्तू आहे, तिची साफसफाई करायची वगैरे ह्याच्यासाठीच. म्हणजे गेल्या वर्षी मी काय करत होती आणि मी यावर्षी काय करते. मग आताच मी प्रार्थना करते स्वामीला की माझ्यापर्यंत माईक येता कामा नये आणि नेमका तो माझ्यापर्यंत आला. स्वामींची जी इच्छा होती की तुमच्या मनामध्ये जे राहिले ना, साचून राहिले, जे व्यक्त करायचं होतं ना ताई, ते तुम्ही व्यक्त व्हा, हे कदाचित त्यांचीच इच्छा असेल. काय तुम्हाला सांगावं असं वाटते की इतक्या वर्षात आईशी खूप बोलायचं होतं, तिला बरंच काही सांगायचं होतं, काय राहिलं होतं सांगून? दिवसातून 10 कॉल करून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अशी मी बोलतच असायची खूप. म्हणजे ती काय आजारी वगैरे अशी नव्हती, व्यवस्थित होती आणि तिचा शेवटही व्यवस्थित झाला. एकच वाटतं की आई जर माझी एकटी घरात असती आणि असं काही झालं असतं तर आम्ही तिघी बहिणीने देवाला माफ केलं नसतं स्वतःला. आज तिचं शेवट असा की मी तिला माघार मला राहायला आणलं आणि ती मला कस्तरी होती करायला लागली आणि मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेली आणि माझी आई लगेच दुसऱ्या दिवशी ऑफ झाली. म्हणजे ती एकटी पडून झाली नाही. तिला जी काळजी होती ना की मी एकटी पडून राहिली, माझं काय झालं तर मग काय, त्याप्रमाणे तिचं झालं नाही. ते सगळं व्यवस्थित झालं. अशी 1 मिनिटावरती मला भेटावी, मी तिला आई बघ तुझं सगळं व्यवस्थित झालं, तू उगीच काळजी करत राहायचीस, उगीच काळजी करायची. ताई मला माहिती आहे की आईची जागा खरंच कोणी घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे आई खरंच खूप आनंदात असतील आज तुमच्याकडे बघून. आज सगळ्या ताई माहेरी गेलेल्या आहेत, बाहेरच्या आठवणींमध्ये गेलेल्या आहेत आणि प्रत्येकीच्या डोळ्यामध्ये त्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी अश्रूंवाटे वाहत आहेत. पण ह्याच चेहऱ्यावरती हास्य आणायचं काम ह्या भावाचं असल्यामुळे आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. चला तर मग आपण खेळायला सुरुवात करू आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. फिर नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. हे चलते चलते रुकती है यार. हा 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 पटकन. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा इथे तिथे त्या साईडला तिथे लवकर मागे. हा मागे. हा इथे 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 आहे. लवकर 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 लवकर. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. अरे बापरे, हो म्युझिक द्या लवकर. खुर्ची
जवळ आले की स्पीड कमी नाही करायचा. लवकर. व्हेरी गुड. बस तू बोल हा एक बार चल चल संगती न माझ्या तुझ्या हसण्याने माझे जग बघ उजळून गेले आता तुझा दिना कधी आधी. हा लवकर. शबाश. व्हेरी गुड. हा एक हे काय तिथे लवकर. माईक कोणाकडे? अहो अहो म्युझिक द्या ना. म्युझिक द्या ना. अरे बापरे, द्या रे लवकर. मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल ना गो, मेरे साथ चल ना गो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. क्या बात आहे. काय होऊन जाते. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे, मेरी मुंबई में तुमचे काय सोडत नाही. पर है सितारे. संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये शेवटची खुर्ची पटकवलेली आहे. या ताईंनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, सगळ्या ताईने अगदी कल्ला केलेला आहे. प्रभादेवीतल्या ह्या सगळ्या ताईने म्हणजे छान स्वतःसाठी आयुष्य तुम्ही जे म्हणतो ना आपण, एक स्वतःसाठी क्षण तुम्ही जगलेला आहात. हे सगळं करत असताना ना एक गोष्ट फक्त आपली होत असते आपल्याकडनं, की एक अबोला असतोच है ना, आणि ती मनात खूप खंत असते आणि खूप वाटत असतं की आपण तो अबोला दूर करायला पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकत नाही आणि समोरची व्यक्ती सुद्धा अडून बसलेली असते की जोपर्यंत ती येत नाही मी पण बोलणार नाही. असं असतं, हा माणसाचा स्वभाव आहे. पण चूकबुल द्यावी घ्यावी या माध्यमातून आपण हाच अबोला दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज आपल्यामध्ये एक अशी ताई आहे की जिचा अबोला आहे तो कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे. ताई, तुमचं नाव सांगा. संजना अल्पेश करत. कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या बहिणीबरोबर. बहिणीबरोबर. हां. किती वर्ष? तरी आज 6-7 वर्ष झाले. 6-7 वर्ष. हां. तिने इंटरकास्ट याच्यामुळे ते नाही आम्ही बोलत. तिच्याशी बोलण्याची इच्छा आहे पण अजूनही नाही बोललं जातं. तुम्हीच बंद केलं? सगळे बंद झाले, त्याच्याबरोबर आमचं सुद्धा बोलणं बंद झालं तिच्याबरोबर. तर मला तर इच्छा आहे, पण बाकीच्यांमुळे माझं सुद्धा थोडंफार असं मरण होतं की तिला हे सांगायचं की तिला सॉरी बोलायचं आहे की बाबा इथं मला तर इच्छा आहे, तू माझ्याशी बोललीस तर मी पूर्णपणे तयार आहे बोलायला. तर आज समजा समोर त्या ताई आहेत आणि त्या समोर आल्या आहेत आणि तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की बाबा जे काही या 6-7 वर्षामध्ये जे त्यांना बोलावंसं वाटत होतं किंवा सांगावंसं वाटत होतं पण ते शक्य नाही झालं, पण या माध्यमातून तुम्हाला जर सांगावंसं वाटत असेल, तिला मी एवढंच सांगेन की बाबा खरंच म्हणजे मनापासून बोलशील तर मी तुझी माफी मागते. मी मोठी आहे तरी पण मी माफी मागते, का कारण मला तुझ्याशी बोलायचं. ताई, मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर ताईंना सुद्धा वाटेल की तुमच्याशी बोलावं, कारण तुम्हाला तुमची खूप इच्छा आहे. तुमच्या आता तुमच्याकडे बघून तुमच्या बोलण्यातून आणि डोळे पाणावलेले आहेत जरा. पण ताई, तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने ही चूक मान्य केली आहे आणि पण तुम्ही माहेरी आलात तर आपण ओटी भरल्याशिवाय तुम्ही इथून जायचं नाहीये. त्यामुळे तुमची ओटी भरण्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
पित्याच्या ओढीनं लागे पगार पापणी. प्रत्येक कुटुंबामध्ये मजा मस्ती असते, धमाल असते. तसं आता आपलं अख्खं एक कुटुंब झालेलं आहे आणि या कुटुंबामध्ये आपण आज आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात मजा केली आहे, धमाल मजा मस्ती सगळं केलेलं आहे. आणि खरं तर इतकं खरंच खूप छान वाटतं ना की असं वाटतं की जाऊच नाही, असं वाटतं की ते थांबावं, पण नाही ना थांबू शकत, कारण वेळ झालेली आहे आजच्या भागापुरता थांबण्याची. कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला आपल्या आवडत्या आणि लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.